नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा इतिहास विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इतिहासाची पूर्वपरीक्षेची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत. म्हणजे 2024च्या बोर्ड एक्झामसाठी जो काही सराव पेपर आहे तो आपण या ठिकाणी सोडवत आहोत. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. इयत्ता 10वी विषय इतिहास. प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडा 3 गुणांसाठी. 1. लिओनार्दो दा विंची या जगप्रसिद्ध चित्रकाराने रेखाटलेल्या मोनालिसा या चित्राचा समावेश होतो. मोनस कुकने पर्यटन तिकिटे विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला आणि 19व्या शतकात स्त्रियांविषयी लेखन करणाऱ्या लेखिकांमध्ये ताराबाई शिंदे यांचे नाव अग्रणी घेतले जाते. त्यानंतर ब भाग, चुकीची जोडी ओळखा. पहिल्या गटामध्ये चुकीची जोडी आहे पुणे लायब्ररी ऑफ एस्थेटिक सोसायटी. दुसरी कार्ल मार्क्स इंग्लंड. तिसरं त्रैमासिक दर 2 महिन्यात प्रकाशित होणार. हे तिन्ही जोड्या चुकीच्या आहेत, ते आपल्याला ओळखायचे आहेत. त्यानंतर दुसरा प्रश्न, संकल्पना पूर्ण करा. 1. युरोपातील महत्त्वाचे विचारवंत जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल, व्हॉल्टेयर, रेने देकार्त आणि लिओपोल्ड रांके. दुसरे संकल्पना, भारतातील गुहाचित्रे असलेले राज्य कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, तेलंगणा आणि मध्य प्रदेश. प्रश्न तिसरा, थोडक्यात टिपा लिहा. द्वंद्ववाद. बघा, ह्या टिपेचं उत्तर या पद्धतीने लिहायचे. 2 गुणांसाठी आपल्याला टिप विचारली जाते. दुसरी, जनांसाठी इतिहास. बघा त्याचं उत्तर. या पद्धतीने कोणत्याही 2 टिपा आपल्याला विचारल्या जातील 4 गुणांसाठी. पुढचा प्रश्न आहे, सहकारण स्पष्ट करा. 1. सर्व प्रसार माध्यमात दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे. त्याचं उत्तर पहा. दुसरं, राष्ट्रात संत एकनाथांची भारुडे लोकप्रिय झाली. त्याचं उत्तर. त्यानंतर प्रश्न 5वा, उतार्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यानंतर प्रश्न 6वा, बखर म्हणजे काय ते सांगून बखरीच्या प्रकाराविषयी सविस्तर माहिती लिहा. दुसरं, इतिहासाच्या साधनाचे जतन व्हावे यासाठी किमान 6 सूचना. त्यानंतर प्रश्न 7वा, योग्य पर्याय निवडा. हुंडा प्रतिबंधक कायद्याद्वारे आणि दुसरं आहे ग्राहक संशोधन कायदा. राज्यशास्त्रावर आधारित हा प्रश्न आहे. प्रश्न 8वा आहे, चूक की बरोबर. पहिलं विधान बरोबर आहे. संविधानाचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते. त्याचं कारण. दुसरं हे
विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात. बरोबर. प्रश्न 9. संकल्पना स्पष्ट करा 2 गुणांसाठी. राष्ट्रीय पक्ष किंवा किमान 4 सभासद निवडून येणे आवश्यक असतं लोकसभेत. त्यानंतर ब भाग 9चा कृती पूर्ण करा. भारतातील प्रमुख चळवळी. 4 चळवळींची नावं लिहायची. पहिली कामगार चळवळ, दुसरी ग्राहक चळवळ, तिसरी शेतकरी व आदिवासी चळवळ आणि चौथी श्रीमुक्ती चळवळ. अशा प्रकारे मुलांनो आज आपण इयत्ता 10वीचा इतिहास विषयाचा सराव पेपर आपण या ठिकाणी सोडवलेला आहे. आपल्याला हा नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.